लेट्स प्ले. सुनील सर, काय होईल या मॅच मध्ये, काय घडेल या मॅच मध्ये? प्रमोद शेठ पाटील युवा उद्योजक यांचा देखील आपण या ओव्हर नंतर आपण जरूर सत्कार करणार आहोत. पहिलाच बॉल, वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे पहा, एकदा आपल्याला पाहायला मिळतं बिग फाईट महादेव कदम. इथे स्ट्रोक हवेत खेळलाय, कॅच होईल का की प्रॉपर टायमिंग झालंय? हो झालंय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता हा षटकार. एरे एरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, षटकार आला मोठा. धावांचा तोटा नाही, धावांचा तोटा सुनील सर. आणि धावा भरभरून पावसासारख्या वाहत जाणार आहेत. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. बॅटच्या आतली कडा आणि त्यानंतर बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. तिथे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता गुणतालिकेवरती नजर टाकल्यावरती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 8 धावा. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आणि हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जो महादेव कदम 3 मॅचेस मध्ये कुठेतरी चांगली गोलंदाजी करत होता, एक षटक मेडल ओव्हर सुद्धा हाताळलेला आहे, 2 मॅन ऑफ द मॅच चे किताब सुद्धा जिंकलेला आहेत, त्या महादेव कदम वरती आता हा बॅटर तुटून पडला. कारण ही मेगा फायनल आहे, बिग फाईट आहे. इथे मॅच मध्ये रंगतदारपणा जरूर आपल्याला पाहायला मिळणार. नक्कीच आपण पाहिलं होतं ना, कुमारने आणि बापूने पहिलंच सांगितलं होतं आज आम्ही 1 नंबरची ट्रॉफी घेऊन जाणार. आज म्हटलं होतं ना सुनील सर की नाटवडेकर, संपूर्ण नाटवडेकर आज संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी आहे. का असू नये, आपल्या गावचं आयोजन आहे आणि पहिलंच वर्ष आणि पहिल्याच वर्षात एवढं नेत्रदीपक आणि भव्य असं नियोजन पार पडताना पाहायला मिळत आहेत. दोस्ती 11 कदमवाडी उपवळे संघ. डीडी सर खरोखरच दाद द्यायला हवी आयोजकांना आणि वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनला. ज्या पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये बरोबर 8:53 पहिला बॉल हा विकेट वरती हाताळला गेला, इथे डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थानं म्हणूनच आज फायनलचा सामना हा उजेडात आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा. बिनगडांच्या मोबदल्यात 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा म्हटलं ना तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल. जिथे ज्या महादेव कदमने आतापर्यंत कंजूस अशी गोलंदाजी केली होती, त्याच महादेव कदमवर कुठेतरी प्रहार, हल्ले, प्रतिहल्ले चढवले. आता मात्र गोलंदाजीमध्ये कुठेतरी चेंज केलंय. सकाळच्या सत्रापासून गोलंदाज तुषार जर पाहिलं ना तर तिसरा षटक हाताळत होता आणि आता गोलंदाजीमध्ये चेंज केलाय. आता मात्र फायनलच्या महामुकाबल्यामध्ये तुषार दुसरा षटक घेऊन आलाय. म्हणजेच महादेव कदम यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. पाहिलं तर पंकज हा गोलंदाज सकाळच्या सत्रापासून दुसरी ओव्हर टाकत होता, आता मात्र त्याला कुठेतरी थांबवलंय. थांबवून महादेव कदमच्या डोक्यातील कॅल्क्युलेटर, खिशातील कॅल्क्युलेटर डोक्यामध्ये आलंय आणि कुठेतरी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतंय. तुषार पहिला चेंडू काय सुरेख कसा हाताळला, क्षेत्ररक्षण विजूभाऊ कुठेतरी फंबल झाले. 1 धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न अनिल येईल गॅदर करेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का, मात्र थांबवलंय. सुनील सर, काय सांगताल या संपूर्ण आजच्या आयोजनाबद्दल? सकाळच्या सत्रापासून आपण जे कव्हरेज केलं त्याबद्दल काय सांगताल? आयोजकांची मेहनत प्रचंड आपल्याला पाहायला मिळाली. हा तोच उपवळे कदमवाडी संघ या गावाचा संघ बनत नव्हता, परंतु ज्या वेळेला या गावाचा संघ बनला तिथून या संघाला एक नवीन संजीवनी मिळाली आणि आज संपूर्ण वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये चांगलं क्रिकेट खेळतोय उपवळे कदमवाडी हा संघ. या वेळेला समोरच्या दिशेला वॉड स्ट्रोक, काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय, जल्लोष होतोय. रत्नागिरी ते चिपळूण भावा मारतो उचलून उचलून 6 धावा षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेला सर्वाधिक सुंदर अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तुषार वरती आता आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पहा कॅप उडवलेली आहे. पाहिलं ना सर तर प्रत्येक गोलंदाजावर इथून पुढे हल्ला हल्ला आणि फक्त हल्लाच चढवला जाणार.
का चढवू नये. फायनलचा मुकाबला आहे, महामुकाबला आहे. धावांसाठी धावाधाव करावी लागेल, हल्ले प्रतिहल्ले करावे लागतील. आता त्यांची बारी, तर नंतर यांची बारी. बारी बारी सबकी बारी आने वाली, जरूर आने वाली. षटकार जरी आला असेल तरी सुद्धा मी कमबॅक करू शकतो आणि इथे पहा कमबॅक केलं. षटकार आल्यानंतर 2 बॉल डॉट. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होईल. आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल. ओ कमी गतीचा हा बॉल, काय बॉलला फिरवलं. 1 तेरी तो 3 मेरी. बॅटर चांगलं रंगलं या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. आणि इथे जर का आपण पाहिलं तर आता षटक संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 24 धावा. येस, सोनट संघ आपला एखादा खेळाडू जर इथे असेल तर त्याने व्यासपीठाशी संपर्क साधा. NDCC स्पोर्ट्स सोनाट संघ आपला एखादा खेळाडू असेल तर आपण जरा व्यासपीठाशी संपर्क साधा. कारण आपले जे दुसऱ्या मॅचचा आपला मॅन ऑफ द मॅच जो राहिला होता तो आपण घेऊन जायचा. NDCC स्पोर्ट्स सोनाट, NDCC स्पोर्ट्स सोनाट संघ आपला एक दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. पहा कुमार, कुमार आणि कुमार आज नाम तो सुना ही होगा. म्हटलं होतं ना, कुमार आ गया, कुमार छा गया. आणि हा आलाय कुमारच्या बॅट मधून हाय अँड हँडसम षटकार. जो गेंद से करता है अलगार उसका खाली नहीं जाता वार. नाम है कुमार आणि त्याच्यात बॅटमधनं नुकताच षटकार आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. पुन्हा एकदा क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न पहा. लॉंग ऑन रिझन मधून महादेव कदम बॉलच्या मागे भरपूर वेगाने विसावलेले आहेत. हा प्रमुख खेळाडू आहे या टीमचा. आणि इथे पहा फ्रीकी थोडीशी चुकीच्या एंडला बॅकअपला खेळाडू होते परंतु बॉलला स्टॉप करू शकले नाही आहेत. 1+1 म्हणजेच 2 धावा या बॉलवरती आता काउंट केल्या जातात. आता रन्स आपण पाहतोय. येस, भगत सर आताच्या किती धावा आहेत? 2 की 3 धावा आहेत? योगेश कोळी सर आताच्या धावा किती आहेत? पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. एक शॉट म्हणजेच एकच धाव असेल आताची. सर एकच धाव असेल आताची. एकच धाव असणार आहे कारण पहिली धाव भरपूर वेगाने त्यांनी कंप्लीट केली होती आणि ती धाव कंप्लीट करत असताना अर्धवट बॅट टेकवली आणि त्यामुळेच एका पंचांच्या माध्यमातून एकाच धावेचा इशारा आलेला आहे. यस सर, 2 धावा एक डिक्लेअर मध्ये गेली आहे. 2 पळाला तर 1 डिक्लेअर, 3 होता त्यातली 1 शॉट म्हणजे 2 धावा घ्या चेतन सर. हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर आहे मात्र गोशांकी क्षेत्रात 1 धाव एका धावेची धावाधाव केली जाते. प्रत्येक धावेसाठी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाथवडे या संघाकडून केली जाते. पंकजवर हल्ला जरूर चढवलाय मात्र सूर्य कसा कमबॅक केलाय पंकजने. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इथे पहा बॅटची हलकीशी एज आणि बॅट्समन इथे बाद झालेला आहे. पंकजचं सेलिब्रेशन पाहिलं ना तर काय सूर्य कसं सेलिब्रेशन होतं, सूर्य कसं सेलिब्रेशन होतं पंकजचं. कुठेतरी कानमंत्र एक लेजंड खेळाडू यशांच्या मागून सुनील सर यांच्या माध्यमातून पंकजला कानमंत्र दिला जातोय. एक लेजंड खेळाडू आहेत. आज जर पाहिलं ना महादेव कदम यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण संपूर्ण 2 गावांना एकत्र करून म्हणजेच 2 वाड्यांना एकत्र करून संघ प्रस्थापित करणं फार मोठी गोष्ट असते आणि आज 32 शिराच्या पटलावर महादेव कदमने ते करून दाखवलं. उपवळे आणि कदमवाडी 2 वाड्यांना एकत्र 2 वाड्यांना एकत्र करून आज संघ प्रस्थापित केला आणि मागील संडेला कुठेतरी थोड्याशा फरकाने प्रयत्न अपूर्ण पडला आणि उपविजेता पदावर समाधान मानावं लागलं होतं. आज आपल्याच आयोजनामध्ये चॅम्पियन्स वर नाव कोरतील का, चॅम्पियन्स बनतील का की आज देखील उपविजेता पदावर समाधान मानावं लागेल, पाहावं लागेल. येणाऱ्या ओव्हर सांगून जातील. ओ टू सुनील सर. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी कमी गतीचा बॉल आपल्या फॉलोथ्रो मध्ये या बॉलला फील्ड केलं आणि इथे पहा तिथे फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळालं.
विजय यांनी खूप चांगल्या रीतीने या बॉलला फील्ड केला आणि इथे पहा एका धावेच्या मदतीने आता पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आणि आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 34 धावा. येस कुठेतरी पाहिलं तर लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे विजू दादा यांच्या माध्यमातून जे थोडेसे धावले असती तर ती एकही धाव आली नसती, मात्र कुठेतरी दिरंगाई केली आणि एक धाव 34 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपला, अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. पाहूया आता टार्गेट सेट करणारे हे 6 बॉल कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. येस सर पाहिलं ना सकाळच्या सत्रापासून राज हा गुणलेखकाच्या भूमिकेत होता. आता मात्र शेवटचं षटक स्लॉट षटक हाणामारीचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पाहिलं तर सकाळीच्या 6 वाजले की हा क्रिकेट वेडा कोपरखैरा नगरीमध्ये भूमिपुत्र मैदानावर आपल्याला सराव करताना पाहायला मिळतो. 34 धावा धावसंख्येवर आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर राज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. राज पण काल पण आज पण आणि उद्या पण असंच राहील असा हा राज बॉलिंग ट्रॅक वरती. राजचा हा बॉल लाईन पाहावी लागेल, लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आणि इथे पहा राजचं राज पण आता सुरू झालं. पहिलाच बॉल हाताळत असताना डॉट बॉल आला. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पाहूया या 5 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील पुढचा बॉल हाताळण्यासाठी. हाणामारीचं षटक आहे डेथ ओव्हर. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, काय तो शॉर्ट बॉल, काय तो टायमिंग, काय तो फटका आणि काय तो षटकार, सर्व काही ओके मध्ये आहे. आणि इथे पहा अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल हा गोलंदाजाचा राहिला, परंतु दुसऱ्या बॉल वरती चूक झाली आणि त्या चुकीचा मोबदला म्हणजे या बॉल वरती 6 धावा या मोजावा लागला राजला. आपण जर पाहिलं ना राजने पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळला, त्यानंतर कमबॅक केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. महादेव कदम त्या ठिकाणी तैनात जरूर आहेत आणि महादेव कदम कडून चेंडू सुटणं मुश्किल नाही नामुमकिन म्हणतात ना तसं काहीतरी आहे. पाहिलं ना तर आता तुमची बारी नंतर माझी बारी. आता तुषार आणि महादेवला कमाल करावीच लागेल. हा सामना जर जिंकायचा आहे तर धावांसाठी धावाधाव करावी लागणार आहे. आणि आज जर पाहिलं तर राज कुठेतरी गोलंदाजीमध्ये सुधारणा करताना आपल्याला पाहायला मिळतो. अचूक टप्पा कॅच हिटचा कॉल आहे. सुनील गायकवाड चेंडूच्या खाली आणि एक लेजंड खेळाडू आणि पहा व्यासपीठावर टाळ्या शिट्ट्याचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतो. का होऊ नये, खास गावावरून आज हा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्याला नवीन फलंदाज लगेच मैदानात जायचा. धनाजी जरासा धावचा मित्र, कारण 6 वाजून 20 मिनिटं झालेत. अजून देखील आपल्याला ही मॅच सेकंड इनिंग कव्हर करून आपल्याला बक्षीस समारंभ देखील उजेडीचा कव्हर करायचा आहे. त्यासाठी थोडीशी घाई करायची आहे. व्यासपीठावरती मोठ्या संख्येने मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेवरती. आवर्जून उल्लेख करू, आज प्रत्येकाने भरपूर चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला, तर सर्वांचं मनापासून आभार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. पुढचा बॉल, यावेळीचा हा बॉलला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि विनोदजी भगत सरांचा इशारा आला की हा वाईट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज राज तयार होतो. पण षटकार आल्यानंतर कुठेतरी लाईन भरकटली की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. बॉल तयार. ओ फटका अप्रतिम आहे. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 वाव. काय फटका सजवला, बॉलला लॉफ्ट केला, फुल टॉसला फुल टोल केला आणि या बॉलवरती तब्बल 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. षटकार, अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्टँड अँड डिस्पॅच खडे खडे खरं तर बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. पुन्हा एकदा बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाडा कोणाचा असो, राडा आम्हीच करणार हे सध्या सांगणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि या षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 54 धावाने विजयासाठी 55 धावांचं लक्ष्य. मेगा फायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चेक सर, आपण जर पाहिलं ना काही योगायोगे पहा, पहिल्या मॅच मध्ये जी मॅच झाली होती आयोजकांची त्याच्यामध्ये देखील 54 धावा केल्या होत्या दोस्ती 11 कदमवाडी उपवळे संघाने आणि फायनल मध्ये देखील त्यांना
54 धावा करायच्या आहेत. म्हणजे जिथून सुरुवात केली होती तिथून आता परत सुरुवात, म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करतात ना, तसं काहीतरी पुन्हा त्यांना रिस्टार्टचं बटन दाबायचं आहे. आता मात्र पहिल्या मॅचला 54 केल्या होत्या, आता 55 करायच्या आहेत, म्हणजे एक धाव एक्स्ट्रा करायचे. आज जर पाहिलं ना सकाळच्या सत्रापासून अनेक मान्यवरांची या ठिकाणी मानदेवाई आपल्याला पाहायला मिळाली. एक टेनिस बॉल विश्वातील एक लेजेंडरी नाव आपण पाहिलं तर प्रवीण तांबे सर असतील, व्यंकटेश मुदलियार सर असतील, अरुण कदम सर असतील, सँडी सर असतील, हे सर्व रणजित पिल्लई सर असतील, यांनी आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. आणि विशेष म्हणजे व्यंकटेश मुदलियार सरांनी आपल्या या चषकासाठी मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलरसाठी एक ब्रँडेड टी शर्ट देखील या ठिकाणी या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. ते कोणत्या खेळाडूला जाईल हे पाहावं लागेल. चला लगेच फलंदाज पाठवा महादेव. यस, प्रमोद शेठ सरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. यस, प्रमोद शेठ पाटील युवा उद्योजक यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. आमच्या कॅमेरामध्ये ते टिपलं जात आहे छायाचित्र. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं. सन्माननीय बाबासाहेब पाटील फळ मार्केटचे सर्व त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तुषार आणि महादेव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. काय घडतंय पाहूया. 18-24 चेंडू आणि 55 धाव्यांचे लक्ष्य. काय घडतंय मॅच मध्ये. आपल्या स्पर्धेचे पुरस्कार ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगले योगदान दिलेलं आहे. प्रथम पारितोषिक पुरस्कृत केलं 11,001 सुनीलजी गायकवाड, किरणजी पाटील. द्वितीय पारितोषिक 7,001 अनिलजी धुमाळ, राकेशजी शेवडे. ट्रॉफी सौजन्य संदीप कदम, मारुती कदम. यूट्यूब सौजन्य अजय कदम, अभिजित इंगवले. स्टेज सौजन्य विजय कदम, सुहास कदम. ग्राउंड सौजन्य महादेव कदम, दीपक शेवडे. अंपायर सौजन्य विक्रम कदम, विघ्नेश कदम, सिद्धेश कदम. समालोचक सौजन्य संदेश कदम, सुजित कदम. बॉल सौजन्य संकेत कदम, संग्राम कदम. त्याचबरोबर नाश्ता सौजन्य तुषार शिवमारे, प्रशांतजी शेवडे. पाणी सौजन्य तेजस कदम, तुषार कदम. बॅनर सौजन्य अनिलजी गायकवाड, विकासजी कदम. त्याचबरोबर जेवण सौजन्य पंकजजी कदम, साईराज कदम. या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या पाठीमागे एक ढाल म्हणून ते उभे राहिले आणि म्हणूनच हे आयोजन आम्ही यशस्वी करू शकलो. मॅचला सुरुवात. या वेळेचा हा बॉल पंतांचा सिग्नल, इट्स अ वाईट बॉल. ICC नियम क्रमांक 22 उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा धाबा आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. आणि इथे पहा काय झालं, होत्याच नव्हतं झालं, कॅच ड्रॉप झाली. ब्लाइंड स्पॉट आलाय. ब्लाइंड स्पॉट त्याच्या डोळ्यावर कुठेतरी आला आणि कॅच मात्र ड्रॉप झाली. सुरेशकडून अशा कॅच कधी सहसा ड्रॉप होत नाही आणि आता मात्र कॅच ड्रॉप झाला, कुठेतरी फंबल झाला सुरेश. आणि सुरेशने मात्र पहिली कॅच या सामन्यातील ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाली. महादेव कदम, तुषार शिवमारे याला मोठे फटके मारावे लागतील. फटका अप्रतिम आहे. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. त्या साईडला थोडासा रस्ता आहे, तर तिकडे जे फिल्डर फिल्डिंग करतात थोडीशी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल भाऊ. बॉल गेला तर जाऊन द्या, परंतु आपल्याला काही व्हायला नको आहे याकरिता तुम्हाला काळजीपूर्वक क्रिकेट खेळायचा. खेळाप्रती खेळ होत राहील, मात्र स्वतःला जपा. कारण खेळ आज हरलो तरी उद्या मैदानात त्याच जिद्दीने उभं राहून पुन्हा एकदा जिंकू शकतो. मात्र आज जर इजा झाली तर आठवडाभर त्या इजेला घेऊन बसावं लागेल. त्यामुळे स्वतःला इजा करून देऊ नका. धाव गेली जाऊ द्या, मात्र स्वतःला जपा मित्रांनो. यावेळेला पहा फिल्डर धनाजी आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपण पाहतो. महादेव कदम यांचा कॅच ड्रॉप झाला आणि पहा या मॅच मध्ये कशा रीतीने ते खेळ दाखवण्यात राहणार आहेत. 55 धावांचं टार्गेट आहे आज. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई काय घडणार आहे या मॅच मध्ये. महादेव कदम सध्या स्ट्रायकिंग इन वरती उभा आहेत
लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, त्याचबरोबर रबर बॉल क्रिकेट तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी त्यांनी दाखवलेली आहे. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपण पाहतो. आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 8 धावा. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मोठा फटका, एक चौकार जरूर आला या षटकामध्ये, परंतु त्यानंतर गोलंदाजाचं कमबॅक अप्रतिम होतं. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. जोपर्यंत महादेव मैदानात आहे ना तोपर्यंत धावांची धावांसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना राहणार, कारण योद्धा आहे. योद्ध्याप्रमाणे सकाळपासून लढला आहे, भिडला आहे मैदानाच्या आतमध्ये महादेव कदम. कारण आज आपल्या संघाला विजयश्री मिळवून मला द्यायचंच आहे असं मनामध्ये ठाणून निश्चय करून महादेव कदम सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जीवदान मिळालं आणि त्या जीवदानाचा फायदा आपल्याला पाहायला मिळतोय. नुकताच षटकार आपल्याला पाहायला मिळाला. हा तोच खेळाडू आहे ज्या खेळाडूच्या गावाची टीम बनत नव्हती. तालुका लेवलचं क्रिकेट खेळत असताना जर का आपण पाहिलं तर चिठ्ठीद्वारे या खेळाडूला घेतलं जायचं खेळायला, परंतु आज जर का आपण पाहिलं तर स्वतःची गावची टीम निर्माण झाल्यानंतर आज हा खेळाडू प्रचंड फॉर्मात आलेला आहे आणि पहा बहारदार खेळ दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. लेदर बॉल क्रिकेट, त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये हा खेळाडू खेळत असतो. एक व्यावसायिक खेळाडू आहे. खुल्या गटाच्या स्पर्धा देखील गाजवलेल्या आहेत या खेळाडूने. मुंबई पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत. महादेव कदम इष्टागिरीवरती. येस, आपण जर पाहिलं ना महादेव कदम यांच्याबद्दल बोलायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मधील एक नावाजलेला खेळाडू आणि नुकताच सातारा प्रीमियर लीग जी लीग झाली त्यामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून आयकॉन खेळाडू म्हणून खेळला होता. पहा 2 खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर होते. पुन्हा एकदा जीवदान मिळत आहे. कमरेवरचे हात डोक्यावर आलेत, काय येऊ नयेत नाठावडे संघाचे कमरेवरचे हात डोक्यावर काय येऊ नये. महादेव कदम सारख्या फलंदाजाची जर कॅच तुम्ही सोडताल ना तर त्याचं भुगतान भोगावं लागेल. आणि यस एक शॉट. यस, चित्याची नजर, घारीची नजर पाहायला मिळते योगेश कोळी सरांची. सकाळपासून आतापर्यंत पाहिलं ना तर तिसऱ्यांदा शॉट धाव त्यांनी पकडली आहे आतापर्यंत. आणि या सलग 3 षटकांसाठी 500 रुपये संदीप दादा यांच्याकडून महादेव कदम तुषारसाठी देखील प्राइज आहे. कोणत्याही फलंदाजाने सलग 3 षटकार मारा आणि संदीप दादांकडून 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी घेऊन जा. पाहिजे ना, 18ला 41 पाहिजे ना, 18-41 ना. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता 39 करायचे आहेत या मॅच मध्ये. येस, या ग्राउंडची जर डायमेन्शन पाहिलं ना सर, 12 चेंडू 50 धावा याच ग्राउंडवर झाल्यात आणि 17 चेंडू 64 धावा महादेव कदम या फलंदाजाने याच मैदानावर त्याचा विक्रम केला होता. यावेळेस हा बॉल इथे पहा बॅटचा वेध घेतल्यानंतर बॉल सरस आला डिक्लेअर झोन मध्ये. तिथे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ मातबर संघ. आता धनाजी आला गोलंदाजी मार्क वरती, ज्याने बॅटिंग करत असताना मागच्या डावामध्ये 2 बॉल मध्ये 2 षटकार खेचले होते. तोच धनाजी आहे बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटची कडा, विकेट मिळाली आहे. हो, तुषार आता बास झाला आणि सेलिब्रेशन पाहण्याजोगं चले जावचा इशारा दिला. तुषार आता जड पावलाने मैदानाच्या बाहेर येतोय. नवीन बॅटर लगेचच जायचं, कारण अडचण तुम्हाला निर्माण होईल जर काळोख झाला तर. येस, आपण जर पाहिलं ना सेलिब्रेशन का होऊ नये. तब्बल जेव्हापासून असोसिएशन चालू झालं ना सुनील सर, तेव्हापासून हा संघ ट्रॉफीसाठी अक्षरशः जसा मासा पाण्याविना आणि माणूस श्वासाविना तडपडतो ना, तसा हा संघ ट्रॉफीविना अक्षरशः तडपताना आपल्याला पाहायला मिळाला होता. तो म्हणजेच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाठवडे संघ तडपडताना पाहायला मिळाला होता. आणि आज त्यांचे ते स्वप्न जे सत्यात उतरताना थोड्याच वेळाला आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला नाही तर दुसरा नंबर जरूर मिळणार, परंतु आज ट्रॉफी आमच्या हाताला लागणार असं स्वप्न त्यांनी वर्षी बाळगलं होतं. आणि इतके दिवस जे स्वप्न पाहिलं ते आज त्यांचं सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बोला तयार, पुढचा बॉल.
या वेळेला विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? आणि या चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतो, कारण स्ट्राईक हवी आहे, स्ट्राईक हवी आहे महादेव कदम या खेळाडूला. आणि इथे पहा आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणारा. जो पाऊस थांबला होता तर वरुण राजाचं आता आगमन आपल्याला पाहायला मिळतं. आता खरी मजा येणार आहे. येस सर, रब्बरचा गब्बर कोण बनणार? येस सर, पाहिलं ना सकाळच्या सत्रामध्ये देखील ज्यावेळेस महादेव कदम भन्नाट अशा फॉर्म मध्ये होता ना, त्यावेळेस देखील वरुण राजाने त्याच्यावर कृपा केली होती. आणि आता फायनलची मॅच खेळताना देखील वरुण राजाने त्याच्यावर कृपा केली आहे. आता देखील पाऊस आलाय, म्हणजेच रब्बरचा गब्बर बनण्याची संधी महादेव कदम याच्याकडे आहे. बॉल तयार, पुढचा बॉल. या वेळेला देखील इथे पहा काय बॉल आपल्याला पाहायला मिळतो. माझ्या मते बॉलिंग आवडली असेल धनाजी यांची तर टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परफेक्ट यॉर्कर, अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे बॅटरला शांत ठेवलंय आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. कमालीची गोलंदाजी धनाजी. आज मात्र खऱ्या अर्थानं एक वेगळ्याच माइंड सेटने ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय धनाजी. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु इथे घडतंय काय? इथे घडतंय काय? विकेट मिळवली आहे, विकेट आली आहे, मॅच बनली आहे, मॅच फसली आहे. बिग विकेट टू गॉन, मोठा मासा गळायला लागला. पहा या विकेटचं किती महत्व आहे, कारण विकेट गेल्यानंतर सेलिब्रेशन सर्व काही सांगून जात आहे. यस, मोठा मासा गळायला लावलाय महादेव कदम. जड पावलाने पहा मैदानाच्या दिशेने डगाऊच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळत आहेत. तेरा चेंडू आणि 37 धाव्यांची गरज आहे. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आता पंकज नवीन फलंदाज, अजय आहे, माफ करा, अजय नवीन फलंदाज. अजयने देखील 2 षटकार अजयच्या बॅट मधून मागील मॅच मध्ये आले होते. कुठेतरी नाराज असतील महादेव कदम. यस, पंचांचा इशारा येतो. इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉलचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये एक अतिरिक्त धाव ऍड होती आणि संघाची धावसंख्या आता विजयासाठी 13 चेंडू आणि 36 धाव्यांची, अजून देखील 36 धाव्यांची गरज आहे. या वेळेला देखील इथे पहा लाईन खराब, दिशा भरकटली आणि पहा पंच सांगतात वाईट +1 म्हणजे 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता ऍड केल्या जातात. बॉल तयार, पुढचा बॉल हाताळण्यासाठी. बघा आता या बॉल वरती काय घडणार आहे. धनाजी पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळीचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळतं. बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल सरळ चालला डिक्लेअर झोन मध्ये. पहा काय निर्णय दिलेले आहेत आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्या ऑफिशियल अंपायर्स विनोदजी भगत, त्याचबरोबर योगेशजी कोळी. धावफलकावरती धावा झाल्या 22 धावा. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 33. 12 बॉल मध्ये 33 करायच्या आहेत. 16.50च्या सरासरीने आता प्रति ओव्हर धावा तुम्हाला या मॅच मध्ये काढाव्या लागतील. जर का अनिल गायकवाड यांची बॅट जर बोलली या मॅच मध्ये तर होत्याचं नव्हतं करून जाईल. त्यांच्याकडे क्षमता आहे कोणत्याही क्षणाला हा सामना आपल्या बाजूने झुकवण्याची. पाहूया आता त्यांना एक चांगला खेळ दाखवावा लागेल. बॉल तयार, ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. या वेळेला वेग इतका होता की बॅटरला सुद्धा समजलं नाहीये आणि इथे सुद्धा बाईकच्या स्वरूपामध्ये एकदा आपल्याला पाहायला मिळते. आता येणाऱ्या 11 बॉल मध्ये धावा करायच्या 32. 11 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज असताना कुमार गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. अनिलकडे ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याचे, मात्र पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात एक धाव. पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. विनोदजी भगत सर उर्फ चिंबोरी सरांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय बाईकच्या स्वरूपात एक धाव. आज नक्कीच पावसामध्ये भिजलेत आणि आज चिंबोरी फ्राय, आज संडे आहे.
येस अर्जुन दादा मोहिते एक युवा उद्योजक आज बाउंड्री रायडरच्या भूमिकेत आतापर्यंत पाहिलं तर 30 यार्ड सर्कलमध्ये आपण त्यांना क्षेत्ररक्षण करताना पाहिलं होतं आणि आज एक लकी चॅम्प म्हणून नाटेवडे संघासाठी आज मैदानात दाखल झालेत की काय पहा यष्टी रक्षकाकडून चूक होती पुन्हा एकदा 22च्या स्वरूपात एक धाव एक एक धावाने काय होणार नाही मोठे फटके मारावे लागतील हा सामना जर जिंकायचा ना तर मोठे फटके मारावे लागतील जिथे महादेव कदम यांची विकेट मिळवली ना तिथेच की नाटेवडे संघाने विजय मिळवला की काय असं वाटतंय मात्र अनिल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत ना तोपर्यंत आशा अजून पल्लवित आहेत काय सांगताल सुनील सर अनिल यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत पाव्या मुसळधार पाऊस आणि खऱ्या अर्थानं पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटली की पाऊस नसल्यावरती काय मजा नसते आणि इथे पहा आत्ता खरी संघर्षाची लढाई आहे या मॅच मध्ये तुम्हाला आता पेटून उठावं लागेल आपला संघ हा अडचणीमध्ये सापडला आता पाहूया आपल्या संघाला अनिल हा बॅटर अडचणीतून बाहेर काढेल का संकट मोचक म्हणून आपल्या टीम साठी धावून येईल का बॉल तयार होतो हारून चालणार नाही इथे तुम्हाला लढायचं आहे ही ट्रॉफी तुम्हाला रडून नाही तर लढून मिळणार आहे बाटची कडा बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात एकच धाव मिळणार आहे समीकरण पहा येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 29 7 चेंडू 29 धावांची गरज डीडी सर 7 चेंडू 29 धावा म्हटलं ना तर अशक्य असं काही नाही या चेंडूवर जर चौकार षटकार येतो ना तर मॅच बनू शकते मागील मॅच आपण पाहिली की नाटेवडे संघाला हेच समीकरण होतं 7 चेंडू 24 धावांचं समीकरण आय थिंक सो होतं आणि त्यावेळेस एक चेंडू 1 वर मॅच नेली होती समोरील संघाने आता देखील तसं होऊ शकतं मात्र समीकरण आता 6 चेंडू आणि 29 धावांची गरज 6 चेंडू 29 धावा 29 धावा 6 चेंडू पाहिलेलं स्वप्न आज साकार होईल का नाटवडे गावचं परंतु पहा हारून चालणार नाही तुम्हाला मॅच मध्ये लढा द्यावा लागेल तुम्ही हारला तरी चालेल परंतु समोरचा तुम्हाला म्हटलं पाहिजे भावा आम्ही जिंकलो परंतु आम्हाला जिंकण्यासाठी तुम्ही घाम फोडला अशा प्रकारचा खेळ दाखवावा लागेल उपवळे कदमवाडी या टीमला 6 बॉल मध्ये धावा करायच्या 29 बॉल तयार होतोय स्वप्नील गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रडून चालणार नाही तर लढून आम्ही जिंकू असं मैदानाच्या आतमध्ये सध्याला दाखवत आहेत शेवटच्या चेंडू पर्यंत आम्ही लढणार आम्ही झगडणार एका धावेसाठी आम्ही संघर्ष करणार जर पाहिलं ना स्वप्न पाहिली ती सतत उतरवायची असतील ना त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज जो नाटेवडेकरांनी केलेला खेळ काय असतं स्वप्न पाहिलं ते स्वप्न सतत कसं उतरवायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाटेवडे संघ आज पाहायला मिळाला आणि तसंच आपण पाहिलं फुलटॉस पद्धतीचा चेंडू चिंबोरी सरांचा इशारा इट्स नो बॉल भगत सर यांचा इशारा नो बॉलचा इशारा वाईट नो +1 म्हणजे 2 धावा घ्या रुको जरा सबर करो मैच अभी भी बाकी है मेरे दोस्त येणारा बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 23 ये तो झाकी ती पिक्चर अभी बाकी है असं दाखवतायत कदमवाडी उपवळे संघाचे खेळाडू पण प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय सुरेश आपली पोझिशन प्रत्येक चेंडूला चेंज करताना पाहायला मिळतोय म्हणजे बॅटरच्या डोक्यामध्ये कुठेतरी कन्फ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न क्लेवर क्रिकेट पाहायला मिळत आहे यावेळेला देखील इनफिल्डच्या वर्णा फटका सजवलाय खरा तिथे पहा या बॉल वरती सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळतं येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये आता धावा करायच्या 22 4 चेंडू 22 धावा 4 चेंडू काय घडणार या मॅच मध्ये अनिलच्या बॅटमॅन मोठे फटके जर आले तर या मॅच मध्ये विजय मिळू शकतो उपवळे कदमवाडी या संघाला क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे इथे काय घडेल सांगता येणार नाही बॉल तयार यावेळीचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर क्या बात आहे पंच शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये इशारा दर्शवतात की हा वाईट बॉल आहे 4 मध्ये आता धावा करायच्या 21 4 चेंडू 21 धावांची गरज आहे क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आणि ते प्रामाणिक कष्ट आज मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाने दर्शवले आणि नक्कीच आता कुठेतरी विकेट पंकजने सॅक्रिफाईस केली मोय आणि ते पहा सेलिब्रेशन पहा मैदानाच्या आतमध्ये
हे पहा सेलिब्रेशन, हा आनंद आहे मैदानाच्या आतमध्ये. रनआउटच्या माध्यमातून विकेट आपल्याला पाहायला मिळते. अतिघाई संकटांनी विकेट आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ॲज अ विकेट किपर म्हणून भरपूर चांगला खेळ त्यांचा राहिला, परंतु आता ॲज अ बॅटर म्हणून ते सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 3 बॉल मध्ये 21 ची गरज आहे. समीकरण थोडस अवघड झालेलं आहे. 3 चेंडू 21 धावांची गरज. काय घडणार या मॅच मध्ये? पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. पुढचा बॉल. यस, 2 सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये सुनील सर सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. एका बाजूला अनिल गायकवाड, दुसऱ्या बाजूला सुनील गायकवाड, 2 सख्खे बंधू. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक भावांच्या जोड्या आपण पाहिल्या. विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर, अक्षय पवार, किरण पवार, उजैर शेख, फिरोज शेख, परंतु आपल्या मोरणा क्रिकेट असोसिएशनची जोडी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील फटका अप्रतिम आहे. थोडासा झाला उशीर, परंतु फटका आला पद्धतशीर. सुरुवातीला जर असे फटके तुम्ही मारले असते तर नक्कीच जे धावांचं अंतर मोठं वाटत होतं ते अंतर कुठेतरी कमी झालं असतं, परंतु आता फक्त या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 16 बॉल तयार होतोय. यावेळेला देखील हा सामना जिंकला. चॅम्पियन इज द चॅम्पियन, इज द चॅम्पियन.